कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची वणी रंभापूर कृषी परिक्षेत्राला भेट। बदलत्या काळानुसार नवतंत्रज्ञान विकसित पद्धतीने शेती करा, कुलगुरू डॉक्टर शरदराव गडाख यांचं आवाहन। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती प्रात्यक्षिक परिक्षेत्राला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदराव गडाख, संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने, डॉक्टर आम्रपाली आखरे यांनी वणी रंभापूर अंतर्गत येणाऱ्या परिक्षेत्राला भेट घेऊन उत्कृष्ट संशोधन व पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आधी विकसित केलेल्या क्षेत्रावर घेत असलेल्या बीज उत्पादन प्रक्रिया व प्रकल्प अंतर्गत कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाबद्दल प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले। दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदराव गडाख यांनी विस्तृत सांगितले की नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना शेतकरी हतबल झाले आहेत। बदलत्या काळानुसार खरीपातील पिके व रब्बी हंगामातील पिके घेताना कृषी विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत पीक उत्पादन वाढ व शेतकऱ्यांना शिवार फेरी दरम्यान भेट द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल। दरम्यान या परिक्षेत्रात शिवार फेरी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते। हे विशेष डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर अंतर्गत येणाऱ्या परिक्षेत्रातील पीक उत्पादन व उत्पन्न या संदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष संशोधन व पीक उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान इतरही शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला। प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना नवतंत्रज्ञान विकसित केल्यास पीक उत्पादनात अधिक भर होईल असं आवाहन केले। शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं आहे असं आवाहन केले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.